या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय कारवाई जिल्हा निवडणूक आयोग असेल आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे? या ठिकाणी मी जरी आता पाहणी केली असेल तरी जशी तक्रार प्राप्त झाली तात्काळ आमचे फ्लाइंग स्क्वॉडची टीम या ठिकाणी पोहोचली होती. त्याचबरोबर संबंधित पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि निवडणूक कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जे काही तपासणी करायची होती त्या तपासणी ही तात्काळ केलेली आहे. मी माझ्या हेडक्वार्टरला आणि विविध ठिकाणी असल्यामुळे तिथून माहिती घेत होतो आणि मला माहिती तात्काळ मिळत होती की त्यांचं सर्च ऑपरेशन जे काही चालू आहे त्या अनुषंगाने जेव्हा तपासणी केली त्यात काही 9,93,500 रुपयाची कॅश सापडली आणि इतर काही कागदपत्र सापडलेले आहेत आणि ती सगळे गाड्या किंवा सगळे रूम्स ज्या काही होत्या त्या तपासण्यासाठी जो कालावधी लागला आणि त्याच्यानंतर संबंधित म्हणजे तुळीस पोलीस स्टेशनला आमचे जे फ्लाइंग स्क्वॉडचे जे इन्चार्ज आहेत त्यांनी FIR दाखल केलेला आहे आणि तो FIR पोलिसांनी दाखल करून घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील तपास ते करत आहेत. आणि या गुन्ह्या व्यतिरिक्त 48 तासाच्या मध्ये म्हणजे जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील 48 तास जो कालावधी असतो तो सायलेन्स पिरियड म्हणून गृहीत धरला जातो निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे. आणि याच्यामध्ये जो या विधानसभा मतदारसंघाचा मतदार नाही किंवा नागरिक नाही त्याला या मतदारसंघामध्ये अशा ठिकाणी थांबता येत नाही. त्यामुळे जे बेकायदेशीर स्टे केल्याबद्दल त्याबद्दलही मीरा भाईंदर पोलीस कमिशनरनी त्यांच्यावर एक FIR दाखल केलेला आहे. त्याचबरोबर एक बेकायदेशीररित्या प्रेस घेतली याबद्दल एक तक्रार आहे. त्या संदर्भातही पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहेत. सर, जे पैसे पकडले गेले निवडणूक आयोगाकडनं त्याच्यामध्ये जो FIR लॉन्च केलाय पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये विनोद तावडेंचं नाव आहे का आणि ते पैसे पकडले गेले त्याचा मुख्य आरोपी कोणाला केले? ते FIR ची कॉपीच आपल्याला देतोय मी. दोन्ही FIR ची कॉपी देतोय. परंतु या हॉटेलचे CCTV कॅमेरे जे आहेत ते बंद होते असा देखील आरोप नाही. आम्ही या हॉटेल व्यवस्थापनाकडे जो मागच्या 48 तासापासूनचा जो बॅकअप आहे त्याची तो घेतलेला आहे घेत आहोत आणि ताब्यात त्या पोलिसही घेत आहेत. आणि या ठिकाणचा जो आमचा फ्लाइंग स्क्वॉडचा जो टीम आहे त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्डिंग जेव्हापासून पोहोचली 11:50च्या दरम्यानच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे. 23 तारखेपर्यंत विनोद तावडेंना वसई विरारवरती बंदी आहे का येण्यास? नाही, पोलीस कमिशनरनी त्यांना जेव्हा ह्या गुन्हे 2 दाखल झाले त्या अनुषंगाने त्यांना या पहिल्यांदा पालघर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर त्यांना नेण्यात आलं आणि तिथून त्यांना मीरा भाईंदर पोलीस कमिशनरनी त्यांना नोटीस दिलेली आहे की पुन्हा हद्दीत प्रवेश करायचे नाही आणि ते कायद्यातल्या पुढील तरतुदीप्रमाणे पोलीस मीरा भाईंदर पोलीस कमिशनर कारवाई करत आहेत. सर, FIR मधली नावं सांगा. कोणाकोणावरती FIR झालाय आणि कोण कोण आरोपी आहेत? उमेदवार राजन नाईक, मनोज बारोट, विश्वास सावंत, जयप्रकाश सिंग, प्रक्षा पाटील, राजन पाटील, अभय कक्कड, आगरी सेना कैलास पाटील, मयुरेश वाघ, सिद्धेश तावडे, अरुण श्रीवास्तव, महेंद्र पाटील, मनोज पाटील, राजेंद्र सिंग ठाकूर, आमदार विनोद सावे, विनोद खटावकर, शिवशंकर दुबे अशी बरीचशी नाव आहेत आणि दुसऱ्या FIR मध्ये पण नाव आहे. विनोद तावडेंचं नाव आहे का या सगळ्या पैसे पकडल्याच्या FIR मध्ये? ही जी FIR आहे ही पैशाच्या संदर्भातली FIR आहे. हे रूम मध्ये सापडले ते त्यांच्याकडे सापडले नसल्यामुळं ज्या रूम मध्ये सापडले त्यांच्या नावावरही FIR आहे. रूम कोणाच्या नावानं आहे का? 405 रूम, हे 403 आहे. ठीक. अभिजित पेडणेकर, राजन नाईक म्हणजे इन ब्रॅकेट राजन नाईक, अतुल कळसकर, राजन नाईक आणि धर्मेश पंड्या, राजन नाईक,